मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये मी अक्षता आनंद जोशी तुमचे स्वागत करते. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी व्याकरणाचा पाठ आपण व्याकरण बघत आहोत, रिव्हिजन करतोय. शब्दांच्या जाती. मागच्या भागात आपण विकारी शब्दांचा अभ्यास केला. आता या भागात अविकारी शब्दांचा अभ्यास करूयात. विकारी शब्द कोणते कोणते अभ्यासले? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांच्या मुख्य जाती किती झाल्या? 2, विकारी आणि अविकारी. त्यांचे प्रकार किती झाले? विकारीमध्ये 4 आणि अविकारीमध्ये 4. अविकारी शब्द कोणते कोणते आहेत? क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. क्रिया विशेषण अव्यय ॲडवर्ब, शब्दयोगी अव्यय प्रेपोजिशन, उभयान्वयी अव्यय कंजंक्शन, केवल प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन. अव्यय म्हणजे काय? ज्याच्यात बदल होत नाही असा. व्यय म्हणजे बदल होणे, व्यय म्हणजे बदल, आणि अ म्हणजे नाही, ज्याच्यात बदल होत नाही असे ते अव्यय. म्हणून यांना अव्यय असे म्हणतात. कोणते कोणते झाले अव्यय? क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आता यातला पहिला प्रकार क्रिया विशेषण अव्यय अभ्यासूयात. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे ज्या शब्दापासून, ज्या शब्दामुळे आपल्याला क्रियेबद्दल विशेष माहिती मिळते. ज्या शब्दामुळे आपल्याला क्रियेबद्दल विशेष माहिती मिळते अशा शब्दांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. आता हा पॅरेग्राफ मी वाचून दाखवते. त्यातले अधोरेखित शब्द आपल्याला क्रिया विशेषण अव्यय सांगतात. अथर्व अतिशय मनमिळाऊ आहे. त्याच्या घराच्या पलीकडे व्यायामशाळा आहे. व्यायाम करून घरी आल्यावर तो आपली सगळी कामे पटपट आवरतो. अथर्व नेहमी सर्वांशी नम्रपणे बोलतो. आता या वाक्यात अधोरेखित केलेले शब्द अतिशय, पलीकडे, पटपट आणि नेहमी हे आहेत. मग हे शब्द आपल्याला क्रिया विशेषण अव्यय आहेत या वाक्यातली. आता या शब्दांनी आपल्याला कशाबद्दल विशेष माहिती दिली? क्रियापदाबद्दल. क्रियापदाबद्दल विशेष माहिती दिली. मग क्रियापदाला जर आपण क्रिया कधी घडली, कुठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली हे प्रश्न जर केले वाक्याला, अशा प्रकारचे 4 प्रकारचे, तर आपल्याला क्रियाविशेषण अव्यय वाक्यातून मिळते. म्हणजे हे वाक्य क्रियाविशेषण अव्ययाचं आहे, हा प्रकार आपल्याला ओळखता येतो. मग आता क्रियाविशेषण अव्ययांचे 4 प्रकार आहेत. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि परिमाणवाचक क्रियाविशेषण. रीतिवाचक म्हणजे रीत, त्याची क्रिया आपल्याला समजते. त्याचं ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे ती क्रिया जी आहे ती कशी चालू आहे, क्रियेची पद्धत आपल्याला समजते. आता इथे उदाहरण बघा. गोगलगाय हळू चालते, तर चालण्याची रीत कशी आहे? हळू आहे. म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हळू हा शब्द झाला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. तसंच त्या वटवृक्षाखाली लोक विश्रांती घेतात. लोक विश्रांती कुठे घेतात? वटवृक्षाखाली. त्यामुळे वृक्षाखाली, खाली हे झाले रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. संशोधनात शास्त्रज्ञाचा फार वेळ खर्च होतो. किती वेळ खर्च होतो? फार वेळ खर्च होतो. म्हणजे कशी, कुठे, किती असे प्रश्न आपण वाक्याला केले असता आपल्याला जे उत्तर येतं ते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियापदावरून आपल्याला रीत समजली म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. हे हळू हे विशेषण आहे. कशाचं विशेषण आहे? चालण्याच्या क्रियेचं. म्हणून हे झालं रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. नेक्स्ट, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. काल म्हणजे टाईम, ॲडवर्ब ऑफ टाईम म्हणजे वेळ, वेळ समजते आपल्याला. वाक्याला केव्हा हा प्रश्न विचारला असता, वाक्यातील क्रियापदाला केव्हा हा प्रश्न केला असता आपल्याला जे उत्तर मिळते ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळते.
आता इथे वाक्य दिलं आहे, पूर्वी शिक्षक पगडी घालत असत, सध्या उन्हाळा फार कडक आहे, अलीकडे व्यायामाचे वेळ फार वाढले आहे, केव्हा केव्हा गारांचा पाऊस पडतो. तर आता इथे अधोरेखित शब्द केलेले आपल्याला पूर्वी, सध्या, अलीकडे, केव्हा केव्हा हे काय दर्शवतात, तर ही क्रियेच्या कालाविषयी माहिती देतात. काय दर्शवतात, तर क्रियेचा काल. पगडी कधी घालत, पूर्वी पगडी घालत. शिक्षक पगडी कधी घालत, पूर्वी. उन्हाळा फार कडक आहे, कधी उन्हाळा कडक आहे, सध्या उन्हाळा फार कडक आहे. उन्हाळा फार कडक कधी आहे, सध्या. व्यायामाचे वेळ फार वाढले आहे, कधी वाढले, अलीकडे वाढले आहे. म्हणजे क्रियापदाला आपण कधी हा प्रश्न केला असता, वाक्यातील क्रियापदाला कधी नाही, केव्हा हा प्रश्न केला असता, जे उत्तर मिळते ते असते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा अभ्यास बघा, पुढचं वाक्य बघा. पुढचा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. स्थल म्हणजे ठिकाण, प्लेस जागा. सभोवार जंगल होते, पुढे जा आणि हिरवळीवर बसा. मासे पाण्यात खालीवर फिरत होते, शर्यत संपल्यावर तिकडे कोणीच नव्हते. आता या वाक्यात अधोरेखित केलेले शब्द कोणते आहेत, पुढे, सभोवार, पुढे, खालीवर, तिकडे. हे काय आहेत, क्रियेच्या ठिकाणाविषयी आपल्याला माहिती सांगतात. हे शब्द आपल्याला क्रियेच्या ठिकाणाविषयी माहिती सांगतात, म्हणजेच त्याला स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. म्हणजे क्रियापदाला कोठे हा प्रश्न केला, आपल्याला जे उत्तर मिळते ते क्रियाविशेषण अव्यय मिळते. आता जंगल कोठे होते, सभोवार. बसा, हिरवळीवर कुठे बसा, पुढे जा आणि हिरवळीवर बसा. हिरवळीवर कोठे बसा, पुढे जा आणि हिरवळीवर बसा. म्हणजे पुढे जा, सभोवार, पुढे. मासे पाण्यात खालीवर फिरत होते, मासे कुठे फिरत होते, खालीवर. म्हणजे पाण्यात मासे फिरत होते, खालीवर. शर्यत संपल्यावर तिकडे कोणीच नव्हते, कुठे कोण नव्हते, तर तिकडे कोणीच नव्हते. म्हणजे क्रियापदाला कोठे हा प्रश्न विचारल्यावर जे आपल्याला उत्तर मिळते ते असते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाला कोठे हा प्रश्न विचारला असता जे उत्तर मिळते ते असते स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रकार आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. परिमाण म्हणजे संख्यावाचक, क्वांटिटी. परिमाण म्हणजे संख्यावाचक, क्वांटिटी, ॲडव्हर्ब ऑफ क्वांटिटी. म्हणजे प्रश्नाला, क्रियापदाला जर आपण किती हा प्रश्न केला की जे आपल्याला उत्तर मिळते ते असते परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. तर त्याची उदाहरणं पाहूयात. मुलांच्या अंगात किंचित ताप होता, मुलाच्या अंगात किंचित ताप होता, त्यात काहीसा बदल झालेला दिसून आला. प्रदर्शनात मोजकीच चित्रे होती, अत्यंत खालावलेल्या स्थितीत तो राहत होता. तर आता इथे अधोरेखित शब्द जे आहेत केलेले, किंचित, काहीसा, मोजकीच, चित्रे, मोजकीच, अत्यंत, हे जे अधोरेखित शब्द आहेत त्यावरून आपल्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे हे वाक्य असा अर्थ लागतो. पुढचा प्रकार बघूयात. शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे प्रेपोजिशन. तर शब्द म्हणजे वर्ड आणि योग म्हणजे जुळून येणे. योग म्हणजे जुळून येणे किंवा जोडणे. म्हणजे शब्दाला दुसरा शब्द जर आपण जोडला तर काय होतं, जो शब्द तयार होतो, एखाद्या शब्दाला जोडून जर एक शब्द लिहिला तर तो होतो शब्दयोगी अव्यय. म्हणजे नामाला व सर्वनामाला जोडून येणारा जो शब्द तयार होतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आता अधोरेखित शब्द बघा. पहिले चित्र अभ्यासा. टेबलावर फुलदाणी आहे, पिले घरट्याबाहेर उडाली, नेहा श्रेयापेक्षा उंच आहे. आता इथे टेबल हा मूळ शब्द आहे, तर त्याचं सामान्य रूप होऊन वर हा शब्द जोडताना त्याच्या नामात बदल झाला आहे, टेबलावर झाला आहे तयार. घरट्याबाहेर, घरट हा मूळ शब्द आहे आणि त्याचं सामान्य रूप तयार होऊन म्हणजे त्याला शब्द जोडल्यावर त्या मूळ रूपात बदल झाला आहे, घरट्या तयार झाला आहे.
तर हे जे दोन शब्द आहेत ते काय झाले, सामान्य रूप झाले. टेबल या शब्दाचं सामान्य रूप काय झालं, टेबला. घरटं या शब्दाचं सामान्य रूप झालं घरट्या. श्रेयाचं श्रेयाच राहिलं, कारण श्रेयापेक्षा, पेक्षा हा शब्द जोडल्याने तिच्या सामान्य रूप मूळ रूपात बदल इथे झालेला नाही आहे. काही रूपं तशीच्या तशीच राहतात. मग आता ही जी बदल झालेली रूपं आहेत टेबलावर नामांची, टेबला, घरट्या, तर हे काय झाले, शब्दांचे सामान्य रूप झाले. आणि तेच त्या सामान्य रूपाला आपण पुढे जर वर हा शब्द जोडला तर टेबलावर असा शब्द तयार होतो. मग त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे हे जोडून आलेलं आहे ना, म्हणून. म्हणजेच जे नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होतो, मग बदल झालेल्या शब्दांना सामान्य रूप म्हणतात. मग ते सामान्य रूपापुढे जो आपण शब्द जोडतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय. आणि ते स्वतंत्र नसतात. आता बघा ही वाक्य जी अधोरेखित केलेली आहेत, टेबलावर, घरट्याबाहेर, श्रेयापेक्षा, तर हे जे आहेत हे कसे, हे शब्दांना जोडून आलेत, हे स्वतंत्र नाही आहेत. वर, बाहेर, पेक्षा हे स्वतंत्र शब्द नाहीत, म्हणून त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात, कारण ते शब्दाला जोडून आलेले आहेत. आता शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय यात फरक काय आहे ते बघूयात. शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय म्हणजे अव्यय एकच, त्या एका वाक्याच्या एका शब्दाच्या कार्यावरून आपल्याला अर्थ कळतो की हे शब्दयोगी अव्यय आहे का क्रिया विशेषण अव्यय आहे. आता पुस्तक फळीवर आहे, तू वर बघ. वर हा शब्द दोन्ही वाक्यात कॉमन आहे. पुस्तक फळीवर आहे, तू वर बघ. आता वर हा शब्द याच्यात जोडला गेलेला आहे फळी या शब्दाला, त्यामुळे हे वाक्य झालं शब्दयोगी अव्यय. आणि तू वर बघ, बघण्याची क्रिया म्हणजे हे तिन्ही वेगळे वेगळे शब्द आहेत. मग बघण्याच्या क्रियेबद्दल विशेष माहिती दिली वर या शब्दाने, म्हणून हे झालं क्रिया विशेषण अव्यय. तसंच पुढची दोन उदाहरणं बघा. देवळाजवळ एक विहीर आहे, नदी येथून जवळ आहे. 6 महिन्यापूर्वी तो येथे होता, पूर्वी येथे एक बाग होती. म्हणजे जवळ या इथे देवळाजवळ एकत्रित शब्द आल्यामुळे तो शब्दयोगी अव्यय झाला. आणि येथे नदीबद्दल विशेष माहिती दिल्यामुळे जवळ हा शब्द क्रिया विशेषण अव्यय झाला. आणि महिन्यांपूर्वी शब्दयोगी अव्यय, पूर्वी क्रिया विशेषण अव्यय. म्हणजे ही जी दुसऱ्या गटातली वाक्य आहेत ठळक शब्दातली, ती झाली क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून ते क्रिया विशेषण अव्यय. आणि पहिल्या गटातली जे शब्द आहेत ते शब्दांना जोडून आलेत म्हणून हे झाले शब्दयोगी अव्यय. पुढचा प्रकार उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणारे, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारे जे जोडण्याचे काम जे शब्द करतात त्यांना म्हणतात उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे दोन वाक्यांचा संबंध आपल्याला समजतो, तो जोडला जातो. यांच्या उभयान्वयी अव्ययाचं कार्य काय, तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणे. आता उदाहरण बघा. सुरेश आणि नरेश शाळेत पोचले आणि पावसाची रिपरिप सुरू झाली. म्हणजे ते दोघे शाळेत पोचले आणि पावसाची रिपरिप सुरू झाली. आता अन हा अधोरेखित शब्द जो आहे ते झालं वाक्यातलं उभयान्वयी अव्यय. पुढची तशी 4 उदाहरणं बघा, ऐका. मला पाऊस खूप आवडतो कारण मला पावसात भिजायला आवडते. या वाक्यात कारण हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. विकास व विनया मावशीकडे पुण्याला गेले. तर व या शब्दाने हे विकास आणि विनया हे दोन शब्द जोडले गेले. त्यानंतर म्हणून हे झालं उभयान्वयी अव्यय. आम्ही खूप प्रयत्न केले म्हणून आम्ही जिंकलो. इथे म्हणून या शब्दाने दोन्ही वाक्यांना जोडलेलं आहे, त्यामुळे हे झालं उभयान्वयी अव्यय. आजोबा रिक्षा किंवा बसने प्रवास करतात. किंवा हा शब्द इथे उभयान्वयी अव्यय आहे. तर केवल प्रयोगी अव्यय. पुढचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी म्हणजे
बोलणाऱ्याच्या मनातले जे हावभाव असतात, म्हणजे आश्चर्य, भय, संताप, धिक्कार, घृणा, आनंद, हे सगळे जे भावना दर्शवण्यासाठी केवल प्रयोगी अव्ययांचा उपयोग करतात. आणि ही वाक्य जी आहेत, हे जे आहेत ती अव्यय ते फक्त केवळ उपयोगात आणली जातात. म्हणजे वाक्याच्या ह्याच्यात किंवा बोलताना जे आपल्या चेहऱ्यावर हावभाव येतात ते झाले केवल प्रयोगी अव्यय. आता इथे शाबासकी देतानाचं चित्र आहे. मग हे वाक्य कसं लिहिलं गेलं आहे? शाबास, चांगले काम केलेस. मग केवल प्रयोगी अव्ययानंच उद्गार आपण काढतो की नाही, म्हणून त्याला उद्गारवाचक शब्द असे सुद्धा म्हणतात. आपोआप तोंडातनं चांगले उद्गार निघतात. आता इथे शाबास, मग हे उद्गार आलेत त्यामुळे तिथे चिन्ह जे द्यायचं समोर ते उद्गारवाचक चिन्ह द्यायचं. अरे रे, फार वाईट झाले. हा अव्यय प्रकार ओळखायला खूप सोपा आहे, कारण त्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं असतं. त्यामुळे इंटरजेक्शन हा प्रकार खूप सोपा आहे ओळखायला. आपल्या भावना जेव्हा आपण दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो त्याला म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. बाप रे, केवढा मोठा साप, या वाक्यातलं बाप रे हे झालं केवल प्रयोगी अव्यय. आ हा हा, पिसारा किती सुंदर फुलवलेला आहे मोर, पिसारा फुलवलेला मोर. आ हा हा, पिसारा फुलवलेला मोर. म्हणजे तो आपल्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बदली होतं. त्यावेळेला जे वाक्य असतं, ओळखायचा प्रकार असतो वाक्य, ते इथे या ठिकाणी वाक्यांमध्ये शाबास, अरे रे, बाप रे आणि आ हा हा हे शब्द जे आहेत ते आपल्याला केवल प्रयोगी अव्यय आहे हे दाखवून देतात. म्हणजे इथे भावना त्या प्रभावीपणे व्यक्त होत आहेत आपल्या मनातल्या, म्हणून यांना केवल प्रयोगी किंवा उद्गारवाचक असे म्हटले जाते. तर आजच्या भागात आपण अविकारी शब्दांचा अभ्यास केला. अविकारी शब्द कोणते कोणते? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ते या ठिकाणी शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग आपला इथेच संपला. धन्यवाद.